ओके, थर्ड ऑप्शन. थर्ड कुठला आहे? आर बाय. बरोबर आहे. हा, ऐका. येस, प्रॉब्लेम लक्ष द्या. येस, काय म्हणलंय? चार्ज स्फेरिकल कंडक्टर चार्ज of radius r is connected momentarily to another uncharged spherical conductor of radius r. तर स्फेरिकल कंडक्टर ऑफ रेडियस हाऊ मच? कॅपिटल आर. त्याला काय तर चार्ज होता, तो अनचार्ज बरोबर कनेक्ट केला. इज इट राईट? हा, त्यामुळे इथला चार्ज इकडे ट्रान्सफर झाला. याला काय तर चार्ज Q2 मिळाला. इज इट राईट? चार्ज ट्रान्सफर थांबणार कधी? ह्या पोटेन्शियल ऑफ चार्ज अँड पोटेन्शियल ऑफ अनचार्ज सेम होणार, त्यावेळी चार्ज प्रोसेस थांबणार. इज इट राईट? म्हणजे ह्या प्रॉब्लेमसाठी हे दोन्ही काय आहेत? सेम आहेत. ओके, आता VC काय येणार? पोटेन्शियल ऑफ चार्ज काय येणार? K Q1 बाय कॅपिटल आर. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला. आणि अनचार्ज साठी KQ बाय स्मॉल आर. दोन्ही पोटेन्शियल सेम आहेत. as UC VC is equal to what? V. त्यामुळे KQ1 by R is equal to what? KQ2 पाहिजे by small r. As from that K get cancel and what we get? Q1 by Q2 किती आलं? कॅपिटल R by स्मॉल r. ओके, आपण हे रेशो का फाइंड केला? कारण आपल्याला सरफेस चार्ज डेन्सिटी मध्ये चार्ज ऑप्शन मध्ये नाही आहे बघा, त्यामुळे चार्जचा रेशो फाइंड केला. ओके, इज इट क्लिअर? गेटिंग एनीवन? आता आपण सरफेस चार्ज डेन्सिटी फॉर्म्युला यूज करूया. हा, सरफेस चार्ज डेन्सिटी फॉर स्फेरिकल बॉडी काय असते? Q अपॉन 4 पाय R स्क्वेअर. इज इट राईट? म्हणजे सिग्मा इज अ डिरेक्टली प्रोपोर्शनल टू Q, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? रेडियस. राईट? आणि त्यामुळे विचारलंय काय? रेशो ऑफ चार्ज ऑफ सेकंड, फर्स्ट टू सेकंड म्हटलंय. मग फर्स्ट सिग्मा C बाय सिग्मा UC. हा, काय येणार? इट इज डायरेक्ट Q1 बाय Q2 इंटू रेडियसचा स्क्वेअर आहे, इनव्हर्स आहे, त्यामुळं स्मॉल r स्क्वेअर बाय कॅपिटल R स्क्वेअर. बट Q1 बाय Q2 किती आहे? आणि त्यामुळं आन्सर आलं R बाय कॅपिटल R. ऑप्शन काय? सी. इज इट क्लिअर? प्रॉब्लेम लक्षात आला. ऍक्च्युअली Q1 बाय Q2 कसं फाइंड केलं हे अंडरस्टँडिंग होतं. क्लिअर? गेटिंग एनीवन? नेक्स्ट घ्या. हा प्रॉब्लेम समजला ना? घेतला सगळ्यांनी? तर नेक्स्ट 8.5 चा नंबर 2 वाचा. 8.5 चा 8.5 चा नंबर 2. एक